मी आनंद नारायण बंजारी समाजशास्त्र विभागातर्फे तुमच्या खूप खूप शुभेच्छा. स्वागत आहे. आपण घेत आहोत BA फर्स्ट इयर फर्स्ट सेम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या अंतर्गत आपण ऑनलाईन पद्धतीने क्लास सुरू आहे. जेणेकरून आता कोरोना प्रादुर्भाव कमी असल्यामुळे येणारे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून तुमची फर्स्ट सेमची परीक्षा लिखित स्वरूपामध्ये MCQ नाही राहील, तर थिअरॉटिकल पर राहू शकते. तरी तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करून जे काही आम्ही पाठवतो ते प्रामाणिकपणे तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून अभ्यासाची तयारी तुम्ही करू शकता. आज आपण घेणार आहोत दुय्यम समूह सेकंडरी ग्रुप. दुय्यम समूह कशाला म्हणतो? प्राथमिक समूहाप्रमाणेच प्रत्येक समाजात दुय्यम समूह देखील असतात. व्यक्ती जशी प्राथमिक समूहाची सदस्य असते तशीच ती दुय्यम समूहाची देखील असते. औद्योगिक क्रांतीनंतर समाजाचा जसा विकास झाला तसं समाजातील सदस्यांमध्ये परस्पर संबंधातील गुंतागुंत वाढली गेली. त्यामुळे अनेक दुय्यम समूह समाजात निर्माण झाले की ज्यामुळे व्यक्तीच्या गरजा पूर्ण होण्यास मदत झाली. दुय्यम समूह आकाराने मोठे असतात व त्यातील घटकांचे परस्पर संबंध अप्रत्यक्ष, तात्कालिक व औपचारिक असतात. अर्थातच अशा संबंधांमुळे व्यक्तीमध्ये स्वार्थी भावना वाढीस लागून अनेक दुय्यम समूहाची निर्मिती झाली. तेव्हा दुय्यम समूहाच्या अधिक अर्थ स्पष्ट करण्यासाठी समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा परामर्श घेता येईल. हे छोटी डेफिनेशन झाली दुय्यम समूहाची. आता आपण व्याख्या पाहून की पहिली व्याख्या कुलीने लिहिलेली आहे. कुलीने काय लिहिलेली आहे की दुय्यम समूह अशा समूह की ज्यात प्राथमिक समूहाच्या वैशिष्ट्यांचा अभाव असतो. आणि लुनबर्गनं काय लिहिलेलं त्यांच्या मतानुसार की दुय्यम समूह असा समूह की ज्यात सदस्यांचे सदस्य वैयक्तिक हित प्रधान व व्यक्तिगत योग्यतेवर आधारित असतात. आणि तिसरा आहे डेव्हिस यांच्या मतानुसार प्राथमिक समूहाच्या विरुद्ध विशेषतावाले समूहाला दुय्यम समूह म्हणतात. वरील व्याख्यांचा परामर्श घेता आपणास असं दिसून येते की ज्या गटातील सभासदांचे परस्पर संबंध प्राथमिक नाहीत असे गट म्हणजे दुय्यम समूह. तसेच ज्या समूहाचा आकार मोठा असून त्यातील घटकांचा संबंध अस्थिर, औपचारिक व अप्रत्यक्ष स्वरूपाचे असतात अशा समूहाला दुय्यम समूह असे म्हणतात. उदाहरण: नाट्यमंडळे, कामगार संघटना, शेतकरी संघटना, महिला मंडळ, रोटरी क्लब, लेडीज क्लब इत्यादी दुय्यम समूहाची उदाहरणे आहे. आता आपण त्याची वैशिष्ट्ये पाहू. दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये लिहून काढा तुम्ही. पहिला आहे मोठा आकार. दुसरा आहे उद्दिष्टपूर्तीसाठी निर्मिती. तिसरा आहे अप्रत्यक्ष व अस्थिर संबंध. चौथा आहे ऐच्छिक सदस्यत्व. पाचवा आहे व्यक्तीला विकासाला सहाय्यक होत नाही. सहावा आहे सीमित उत्तरदायित्व. सातवा आहे औपचारिक संबंध. आठवा आहे शेवटचा अवैयक्तिक संबंध. तर आपण त्याचे डेफिनेशन पाहून मोठा आकार. पहिला वैशिष्ट्य: दुय्यम समूहाचा आकार हा मोठा असतो. हा समूह सभासदांची संख्या भरपूर प्रमाणात असल्यामुळे समूहाचा आकार मोठा असतो. या सभासदांमध्ये आपले विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व्यक्ती दुय्यम समूहाची सदस्य झालेली असतात. त्यामुळे व्यक्तीत परस्पर संबंधाचा अभाव दिसून येतो. उदाहरण: कामगार संघटना. यामध्ये देशातून
विभिन्न प्रांतातून लोक एकत्रित येऊन कामगार संघटनेचे सदस्य झालेले असतात. त्यामुळे या संघटनेचा आकार विशाल असतो. हे पहिली वैशिष्ट्ये. दुसरी वैशिष्ट्ये आपण पाहू. उद्दिष्टपूर्तीसाठी निर्मिती. विशिष्ट उद्दिष्ट किंवा हेतूची पूर्ती करण्यासाठी दुय्यम समूहाची निर्मिती झालेली असतात. समान लोकांचे उद्दिष्ट समोर ठेवून काही व्यक्ती एकत्र येतात. दुय्यम समूहाची जाणीवपूर्वक निर्मिती केली जातात. उदाहरण, विद्यार्थी संघटना किंवा राजकीय पक्षांची निर्मिती राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी झालेली असतात. अशा अनेक संघटनांची निर्मिती विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक झालेली असतात. तिसरा आहे अप्रत्यक्ष व अस्थिर संबंध. दुय्यम समूहातील पारस्परिक संबंध अस्थिर व अप्रत्यक्ष स्वरूपाचे असतात. म्हणजे नित्य व टिकाऊ नसतात. कोणत्या तरी तात्कालिक उद्देशांना हा संबंध येतो व उद्दिष्ट सफल होताच तो तुटतो. उदाहरण, साखर कारखाने, सरकारी कार्यालय, क्लब, मंडळे. चौथा आहे वैशिष्ट्ये ऐच्छिक सदस्यत्व. दुय्यम समूहात व्यक्तीला फारसे महत्त्व नसते, तर सामाजिक दर्जाला महत्त्व असते. त्याचे सदस्यत्व सक्तीचे नसून ऐच्छिक असते. एका समूहाचे सदस्यत्व सोडून दुसऱ्या समूहाचे सदस्यत्व पत्करता येते. या बाबतीत व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य असते. उदाहरण, राजकीय पक्ष, एखादी मंडळ इत्यादी. व्यक्तीचे उद्दिष्ट जर एका समूहात पूर्ण होत नसेल तर ते आपले सदस्यत्व रद्द करून दुसऱ्या समूहात समाविष्ट होतो. याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असते. उदाहरण, राजकीय पक्षामध्येच असेच होतात. पाचवा आहे व्यक्ती विकासाला सहाय्यक होत नाही. तर आपण वैशिष्ट्ये व्यक्ती विकासाला सहाय्यक होत नाही. तर पाचवी आपली वैशिष्ट्ये आहेत. दुय्यम समूहात सभासदांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे व्यक्तीमध्ये परस्पर संबंध अस्थिर व अप्रत्यक्ष स्वरूपाचे असतात. तसंच सदस्यात परस्पराविषयी प्रेम व आपुलकीची भावना नसते. ज्याप्रमाणे प्राथमिक समूहात आपुलकी, प्रेम, दया, ममता इत्यादी दिसून येतात, त्या गुणांच्या इथे दुय्यम समूहात अभाव असतो. यामुळे या अस्थिर व अप्रत्यक्ष संबंधाचा कोणताही प्रबळ संस्कार व्यक्तीच्या मनावर उमटत नाही व व्यक्ती विकासाला सहाय्यक होत नाही. सहावे वैशिष्ट्य सीमित उत्तरदायित्व. दुय्यम समूहातील सभासदांचे एकमेकांप्रती कर्तव्य हे सीमित प्रकारचे असते. समूहातील उद्दिष्टांची पूर्तता करणे व त्या दृष्टिकोनातून व्यक्ती एकत्र असल्यामुळे व्यक्तीमध्ये परस्पराविषयी काहीच देणे घेणे नसते. दुसऱ्या सभासदाच्या जीवनात काय दुःख वेदना आहे याविषयी सदस्याला काहीच माहीत नसते. फक्त आपले दुय्यम समूहातील नियमानुसार कर्तव्य करावे लागतात व त्यानुसार वागावे लागते. एवढेच सीमित उत्तरदायित्व दुय्यम समूहात असतात. सातवा वैशिष्ट्य आहे औपचारिक संबंध. दुय्यम समूहातील सभासदांचे संबंध हे अस्थिर व अप्रत्यक्ष असल्यामुळे ते औपचारिक स्वरूपाचे असतात. सदस्यातील संबंध हे विशिष्ट हेतूची पूर्ती करण्यासाठी निर्माण झालेले असतात. हेतूची पूर्ती करणे हा त्या संबंधाचा प्रमुख आधार असल्यामुळे त्यामध्ये परस्पराविषयी प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता इत्यादी भावनांचा अभाव असतो. त्यामुळे त्यांच्यात परस्पर संबंध हे कृत्रिम व औपचारिक स्वरूपाचे असतात.
आणि शेवटच्या वैशिष्ट्य आहे अवैयक्तिक संबंध. दुय्यम समूहातील सभासदांचे संबंध हे प्रत्यक्ष असल्यामुळे परस्पराविषयी आपुलकी नसते. विशिष्ट हेतूची पूर्तता करणे या हेतूने दुय्यम समूहाची निर्मिती जाणीवपूर्वक झालेली असल्यामुळे सदस्यातील परस्पर संबंध हे अवैयक्तिक स्वरूपाचे असतात. हे आपली 8ही वैशिष्ट्ये दुय्यम समूहाची झालेली आहे. आणि दुय्यम स्वरूपाचे आता महत्त्व पाहून 4 महत्त्व आहे. पहिला महत्त्व लिहून काढायचे असेल तर तुम्ही लिहू शकता. पहिला दुय्यम स्वरूपाचे महत्त्व आहे व्यक्तिमत्व विकसित करणे. दुसरा आहे विभिन्न गरजांची पूर्ती करते. तिसरा आहे श्रम विभाजन व विशेषीकरण. चौथा आहे सामाजिक नियंत्रण राखणे. त्यामध्ये आपण पहिला पाहून व्यक्तिमत्व विकसित करणे. त्याची डेफिनेशन: प्राथमिक समूहात ज्याप्रमाणे बालकाचे व्यक्तिमत्व विकसित केले जाते त्याला विकसित आकार दिला जातो. जेव्हा बालकाचे युवामध्ये रूपांतर होऊन तो व्यक्ती समाजात वावरताना दुय्यम समूहातील सदस्य बनतो. दुय्यम समूहातच मुलाला स्पर्धात्मक जगाची ओळख होते. त्यांच्या अंगी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विशिष्ट गुण आत्मसात करण्याची प्रक्रिया दुय्यम समूहात घडून येते. तसेच नेतृत्व गुणाचा विकाससुद्धा दुय्यम समूहात होत असतो. इथे त्यांची ओळख अनेक राजकीय पक्षांशी होऊन नवीन नेतृत्व उदयास आणले जाते. पहिला महत्त्व. दुसरा आहे विभिन्न गरजांची पूर्ती करते. विभिन्न गरजाची पूर्ती करते. समाजातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जसे प्राथमिक समूह असतात तसे दुय्यम समूहाद्वारे व्यक्तीच्या नेतृत्व कलागुणांचा विकास करण्यासाठी नाट्यमंडळे, कलामंडळे, राजकीय संघटना इत्यादीच्या माध्यमातून व्यक्तीच्या अनेक गरजांची पूर्ती केली जाते. दुय्यम समूहात व्यक्तीला समाजात कराव्या लागणाऱ्या विविध भूमिकांची ओळख करून दिली जाते. तिसरा महत्त्व आहे श्रम विभाजन व विशेषीकरण. श्रम विभाजन: दुय्यम समूहात व्यक्तीला त्यांच्या विशिष्ट योग्यतेनुसार व कौशल्यानुसार स्थान दिले जाते. त्यांच्या समाजातील स्थान व त्यांचे कौशल्य यानुसार समाजातील विभिन्न भूमिका प्रदान केल्या जातात. व्यक्तीचे श्रम विभाजन त्यांच्या पात्रतेनुसार व योग्यतेनुसार करून विशेष गुण असलेल्या व्यक्तींना विभिन्न स्थान दिले जाते. न्यायाधीशाची योग्यता असणाऱ्या व्यक्तीला न्यायाधीश हे पद समाजात दिले जाते. अशा प्रकारे दुय्यम समूहातील श्रमाचे विभाजन केले जाते. आणि चौथा आणि शेवटचा महत्त्व आहे सामाजिक नियंत्रण राखणे. प्राथमिक समूहाप्रमाणेच दुय्यम समूहात देखील व्यक्तीवर नियंत्रण ठेवून दुय्यम समूहाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीला समूहाचे नियम व कार्यपद्धतीचे पालन करावे लागते. समूहाच्या नियमाचे पालन न केल्यास व्यक्तीला त्यांचे सदस्यत्व गमाविण्याची पाळी येते. उदाहरण: शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्याला शाळेच्या कॉलेजच्या नियमाचे पालन करावे लागते. अन्यथा शाळा महाविद्यालयातून निष्कासित होण्याची पाळी येते. अशा प्रकारे व्यक्तीच्या वर्तनावर दुय्यम समूहाचे औपचारिक नियंत्रण केले जाते. त्याचे फरक आपण पाहू थोडक्यात. प्राथमिक समूह व दुय्यम समूह त्याच्या थोडक्यामध्ये 2-4 काही पॉईंट आहेत ते क्लिअर करून घेऊ आपण. पहिला आहे प्राथमिक समूहापेक्षा दुय्यम समूहाचा आकार मोठा असतो. याचे एक कारण म्हणजे प्राथमिक समूहाचा घटक बनणे कठीण असते तर दुय्यम समूहाचे सदस्य बनणे सोपे असते. उदाहरण: एखाद्या मंडळात किंवा राजकीय पक्षात सदस्यांची संख्या फार मोठी असते. दुसरा,
प्राथमिक समूहात त्यातील सदस्यांमध्ये अध्यात्म भावना असते, संबंधात जवळीकता, आपुलकी असते. एखादा सदस्य मृत झाला असेल तर त्याची जागा भरून निघत नाही. याच्या उलट दुय्यम समूहातील संबंध अप्रत्यक्ष व अस्थिर असतात. एखाद्या सदस्याची उणीव दुसरा सदस्य भरून काढतो. तिसरा यातील फरक प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह. प्राथमिक समूहातील सदस्यांचे संबंध प्रत्यक्ष व जवळचे असतात. उदाहरण आई वडील, भाऊ बहीण इत्यादी. या उलट दुय्यम समूहातील परस्पर संबंध अप्रत्यक्ष आणि औपचारिक स्वरूपाचे असतात. उदाहरण एकाच राजकीय पक्षातील 2 सदस्यांचे संबंध स्थिर असते. चौथा, प्राथमिक समूहातील सदस्यांचे उद्दिष्ट व हित संबंध समान असतात. या उलट दुय्यम समूहातील सदस्यात उद्दिष्टाच्या बाबतीत एकरूपता नसते. यामुळे दुय्यम समूहातील सदस्य आपापला स्वार्थ साधण्यात गुंतून पडतात. पाचवा, प्राथमिक समूहात सामान्यतः कुटुंबाला अधिक महत्त्व असते. उदाहरण कुटुंबात सर्वात जास्त महत्त्व अधिकार पित्याला असतात. याउलट दुय्यम समूहात वयाला महत्त्व नसते तर कार्यकुशलता व व्यक्तित्व या दोहोंच्या आधारावर सदस्याला महत्त्व मिळते. सहावा, प्राथमिक समूहात सदस्याला व्यक्ती म्हणून स्वतंत्र महत्त्व नसते. सर्वांचा दर्जा समान असतो. दुय्यम समूहात व्यक्तींना महत्त्व नसते. सामाजिक दर्जावर व्यक्तीचे स्थान अवलंबून असते. व्यक्तीपेक्षा समूहाला अधिक महत्त्व असते. सातवा, प्राथमिक समूहाचे सदस्य अनिश्चित असते. ते जन्मामुळे प्राप्त होते व स्थिर म्हणजेच कायमचे असते. उदाहरण कुटुंब, जात, वंश इत्यादी. याउलट दुय्यम समूहाचे सदस्य ऐच्छिक असते. ते स्वीकारण्यास बंधन नसते. आठवा, स्थिर व चिरकाल टिकणाऱ्या संबंधामुळे प्राथमिक समूहांना अंतसमूह असे म्हणतात. हे संबंध नैसर्गिक असून त्यात कर्तव्याची जाणीव असते. परस्पराविषयी प्रेम, विश्वास, त्यागभावना असते. याउलट दुय्यम समूहाचे बाह्य समूह असे म्हणतात. यातील संबंध अस्थिर व अप्रत्यक्ष असल्यामुळे परस्पराविषयी प्रेम, विश्वास व त्याग या भावनांचा अभाव असतो. उदाहरण राजकीय पक्ष. नववा, प्राथमिक समूहात सदस्यांच्या ज्या पारस्परिक क्रिया प्रतिक्रिया होतात त्यामुळे व्यक्तित्वाचे घडण होण्यास सहाय्य मिळते. म्हणून हे संबंध प्रभावी व महत्त्वाचे असतात. तर दुय्यम समूहात पारस्परिक क्रिया प्रतिक्रिया अस्थायी नसतात म्हणून त्या प्रभावी नसतात. त्यामुळे व्यक्तित्वाच्या घडणीत सहाय्यक होत नाही. आणि शेवटचा 10वा आहे फरक. प्राथमिक आणि दुय्यम समूह यातील फरकचा शेवटचा 10वा पॉईंट. प्राथमिक समूहात वरिष्ठ सदस्य समूहाच्या सर्व कार्याचे नियंत्रण करतात. त्याची आज्ञा पाळतात, विचार घेतात. सर्व घटक वरिष्ठाच्या आज्ञा पाळतात. हे वरिष्ठ परंपरेनुसार ठरलेले असतात. तर दुय्यम समूहाचा नेता कोणीही होऊ शकतो. तो बदलविताही येतो. तसेच त्या नेत्याचे नियंत्रण प्राथमिक समूहातील ज्येष्ठांच्या प्रमाणे बंधनकारक नसते. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या दुय्यम समूहाचे एक डेफिनेशन, त्याची वैशिष्ट्ये, महत्त्व आणि प्राथमिक समूह व दुय्यम समूह यातील फरकही आपण इथे पाहिले आहोत. नंतरच्या क्लासमध्ये आपण जेव्हा पण कधी क्लास होईल तर संदर्भ समूह, रेफरन्स ग्रुप आपण पाहू. थँक्यू. हॅव अ नाईस डे.